झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता पुणेकरांसाठी एक अभिमानाची बातमी। पिंपरीत 9वी मध्ये शिकणाऱ्या एका छोट्या शास्त्रज्ञाची ही बातमी आहे। यश मंडलेच्या या विद्यार्थ्याला जपानमध्ये आमंत्रित करण्यात आलंय। त्याने केलेल्या एका अद्भुत प्रयोगाचं हे यश आहे। काय आहे हा प्रयोग, बघूया हा रिपोर्ट। शनिवारी मारुतीला वाहण्यासाठी ज्या रुईच्या पानांचा वापर होतो त्याच रुईच्या पानांपासून वीज निर्मितीचा यशस्वी प्रयोग पिंपरीत 9वी मध्ये शिकणाऱ्या यशनं करून दाखवलाय। त्यानं रुईच्या पानांचा लगदा करून त्यापासून ऊर्जा निर्मिती केली आहे। ब्रेन कॅफेच्या वतीनं घेण्यात आलेल्या या स्पर्धेत या प्रयोगाला पहिला क्रमांक मिळाला। झी समूहाचे अध्यक्ष सुभाषचंद्र गोयल यांच्या हस्तेही त्याला पुरस्कार मिळालाय। त्याचबरोबर यशला जपानमध्ये जाऊन अत्याधुनिक प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे। त्याच्या या प्रयोगाला जपानच्या ब्रेन कॅफेकडून फेलोशिप मिळाली आहे। त्यानुसार येत्या 12 ते 18 मे दरम्यान यश जपानची वारी करणार आहे। मला पहिला क्रमांक भेटला पूर्ण भारतात। मला सुभाषचंद्र यांनी माझा पहिला पुरस्कार दिला, त्याचा मला अभिमान आहे। व मी आता जपानला जाणार आहे। जपानला मला माहिती आहे की मी खूप काही शिकून येणार आहे। खूपच छान वाटतंय, मनातून आनंद होतोय आणि केलेल्या मेहनतीला यश आलं याचं सार्थक झाल्याचा मला खूप आनंद होतोय। पण इथून न थांबता याच्या पुढे त्याचं टॅलेंट, त्यांनी जे काही शिकलं या प्रोजेक्टमध्ये याचा वापर भारतासाठी, महाराष्ट्रासाठी करावा। मोठा झाल्यावर शास्त्रज्ञ होण्याचं यशचं स्वप्न आहे। त्याच्या जपान वारीसह त्याच्या शास्त्रज्ञ होण्याच्या स्वप्नासाठीही शुभेच्छा। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।